शनी चालवणार उलटी चाल, ह्या राशींवर संकटांचं वादळ. शनीच्या चालीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येत्या काही दिवसात शनी त्याची चाल बदलणार आहे, ज्याचा परिणाम काही राशींवर होणार आहे. या काळात ह्या राशींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला कर्मफळदाता आणि अत्यंत सद्गतीने चालणारा ग्रह मानले जाते. शनीची उलटी चाल म्हणजेच वक्री अवस्था नेहमीच सर्व राशींवर मोठा प्रभाव पाडते. 27 जुलैला शनी मीन राशीमध्ये वक्री होणार आहे. शनी 18 नोव्हेंबर 2026 पर्यंत ह्याच वक्री अवस्थेत राहतील. शनी वक्री झाल्यावर त्याचा प्रभाव अधिक तीव्र आणि कष्टदायक मानला जातो. ह्या काळात प्रामुख्याने ज्या राशींवर शनीची साडेसाती किंवा ढय्यात सुरू आहे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तर 5 राशींच्या जातकांसाठी 18 नोव्हेंबर पर्यंतचा हा काळ अत्यंत आव्हानात्मक आणि सतर्क राहण्याचा असेल. कर्क राशींच्या लोकांवर शनीची ढय्या सुरू होणार आहे. शनी वक्री होताच तुमच्या कामाचा वेग मंदावेल. कठोर परिश्रम करूनही फळ उशिरा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी विनाकारण मतभेद टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीवरही शनीच्या ढय्याचा प्रभाव आहे. या काळात तुमचे घरगुती खर्च अचानक वाढतील, ज्यामुळे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची दाट शक्यता आहे. मकर राशींच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. शनी वक्री झाल्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा नैराश्य येऊ शकते. मालमत्तेचे किंवा पैशाचे व्यवहार करताना सावध राहा, फसवणूक होण्याची भीती आहे. कुंभ राशीवर साडेसातीचा स्वर्ण टप्पा म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे. वक्री शनीमुळे तुमच्या हातून विनाकारण मोठा खर्च होईल. व्यावसायिक क्षेत्रात कोणतीही नवीन गुंतवणूक सध्या करू नका. 18 नोव्हेंबर पर्यंत शांत राहणे हिताचे ठरेल. मीन शनी तुमच्याच राशीत वक्री होत आहे आणि तुमच्यावर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात काय करावे आणि काय करू नये असा मानसिक संभ्रम राहील. भागीदारीच्या व्यवसायात वाद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.